श्रीधर स्वामी कृत श्री हरिविजय अध्याय 5 शकटासुरवध बाललीला तृणावर्तवध. श्री गणेशाय नमः. जय जय जगद अंकुरकंदा सत्यज्ञाना श्री ब्रह्मानंदमूर्ती सच्चिदानंदमूर्ती अभेदा जगद्वंद्या श्री हरे. जय जय गलित भेद अखिला परमपुरुषा अतिनिर्मळा अनंत कोटी ब्रह्मांड पाळा तुझी लीला अगम्य. नमो अंग दहन प्रिया अनंगा सकलांगांग चालका श्रीरंगा निर्विकारा निर्द्वंद्वा अभंगा अक्षय अव्यंगा जगद्गुरो. नमो महामाया आदिकारणा जय वेद निलया वेदरक्षणा अविनाश तू वैकुंठ राणा विष पिऊनी अक्षय. चौथा अध्याय संपता तेथे पूतना शोषिली जगन्नाथे यशोदाकडे घेऊनी कृष्णाते सद्गद जाहली सप्रेम. म्हणे थोर अरिष्ट टळले भगवंते बाळ वाचविले माझे पूर्व पुण्य फळासी आले विघ्न टळले तरीच हे. नंद तेव्हा नव्हता गोकुळी घेऊनी संगे श्रेष्ठ श्रेष्ठ गवळी राज्यद्रव्य द्यावया ते वेळी मथुरेसी गेला होता तो. असो पूतनेचे प्रेत पडिले असंभाव्य कोणासही न ढळे गवळी बहुत मिळाले परी न उचले कोणासी. विशाळ प्रेत घोर थोर न निघे मंदिराबाहेर मग आणुनी तीक्ष्ण कुठार खंडे केली तियेची. वृक्ष शाखा तोडिती बळे तैसे हस्तचरण केले वेगळे गावाबाहेर सरण रचिले बहुत काष्टे आणुनी. चेतविला वैश्वानर माझी घातले प्रेतथोर अग्निशिखा प्रचंड तीव्र अंबर कवळू धावती. गवळी पाहती ते वेळा अग्निसंगे सुवास सुटला जनघ्राण देवता सकळा तटस्थ झाल्या सुवासे. एवढा सुवास अद्भुत कासयाचा असंभावित तरी पूतनेच्या हृदयी जगन्नाथ क्रीडला अतिप्रीतीने. हरी सच्चिदानंद तनू जो मायातीत निर्गुण अतनू जो निर्विकार पुरातनू सकळ तनूंचा साक्षी पै. जो अयोनी संभव श्रीहरी जगन्निवास लीलावतारी तो पूतनेच्या हृदय मंदिरी अंतर्बाह्य पूर्ण भरला. म्हणून अग्निसंगे सुवास येत गोकुळी जन झाले तटस्थ नंद आला अकस्मात मथुरेहुनी ते वेळा. लोकी वर्तमान सांगितले बाळ पूर्व भाग्ये वाचले नंद आला ते वेळे सकळ गवळ्यां समवेत. तो यशोदा बैसली कृष्ण घेऊन सद्गद कंठ सजलनयन नंद जवळी गेला धावून हरीस उचलोन आलिंगी. वदन सर्वानंद सदन नंद पाहे अवलोकून म्हणे विघ्न चुकले दारुण उत्साह पूर्ण मांडिला. मंडपद्वारी उभवून मेळवून सकळ ब्राह्मण गोभू हिरण्य अन्नदान उत्साह संपूर्ण नंद करी. नंदास कैसे वाटले की जहाज बुडताकडे लागले की अमृतमेघ वर्षले आपणावरी निजभाग्ये. मरणकाळी सुधारस जोडला की आनंदाचा ध्वज उभारिला नंद ब्रह्मानंदे झाला तो सोहळा न वर्णवे. कळले कंसास वर्तमान पूतना पावली मोक्ष साधन दचकले कंसाचे मन भये करोनी व्यापिला. मनी म्हणे काय करू विचार वैरी होतो हळूहळू थोर पेटत चालिला वैश्वानर मग नाटोपे विजविता. वाटे क्षयरोग लागला काळ सर्प गिळतो मला आयुष्य वृक्ष कडाडिला उन्मळोनी पडे आता. वाटे महाविषय अंग करपले गमे काळे बोलावू धाडिले माझ्या बळसिंधूचे जळ शोषिले निस्तेज झाले सर्वांग. असो गोकुळी नंद मंदिरी हरी निजविला माझ घरी तो कलथला सव्य अंगावरी आरंभ करी रांगावया. एका अंगावरी कलथला दे उत्साह थोर केला वस्त्रे भूषणे द्विजकुळा वाटिता झाला नंदपै. एके दिवशी प्रातःकाळी सूर्यदर्शन करविले वनमाळी अंगणी निजविला ते वेळी माया देवीने प्रीतीने. चिमणाच घातला तल्पक वरी पहुडविला वैकुंठ नायक उदरावरी सुरेख वस्त्र झाकी यशोदा. जगाचे कवच जगज्जीवन माया त्यासी घाली पांघरुण ऐसा कृष्ण अंगणी निजवून माया गेली घरात. नंदही गेला बाहेरी अंगणी एकलाच श्रीहरी तो शकटासुर दुराचारी कंस तया पाठवित. कंसासी म्हणे शकटासुर मी तुझा शत्रुवधीन साचार मी गाडा होऊनी दुर्धर जाईन नंद अंगणी. कृष्ण अंगणी क्रीडता वरी लोटेन अवचिता कंसा ऐसे ऐकता गौरविला दुरात्मा. तो अंगणी गुप्त रूपे येऊनी जपत होता पापखाणी एकांत देखुनी ते क्षणी कृष्णावरी लोटला. सरसावोनी बळे सवेग रगडू पाहे हरीचे अंग जवळी येता श्रीरंग
चरण झाडी आवळीला. नगमस्तकी पडता वज्र, चूर हो निजाय समग्र, तैसा चरण घाते शकटासुर, पिष्ट केला हरीने. लागता हरीचा चरण प्रहार, प्राण सोडी शकटासूर, उद्धरिला दैत्य दुराचार, चरण स्पर्शे भगवंते. पूर्वी केला अहल्योद्धार, आता चरणी उद्धरिला शकटासूर, गाड्याचा झाला चूर, तो माया बाहेर पातली. नंद आला बाहेरून, तो गाड्याचे झालेसे चूर्ण, मिळाले सकळ गवळीजन, आश्चर्य करीती ते धवा. म्हणती कैचा गाडा कोणे आणिला, बाळा समीप चूर्ण जाहला, जरी असता वरी लोटला, तरी उरी काही न उरती. नंद म्हणे यशोदे सुंदरी, विघ्ने येतात कृष्णावरी, तू यास न विसंबे अहोरात्री, हृदयी धरी सर्वदा. आसनी शयनी भोजनी, विसंबू नको चक्रपाणी, जागृती सुषुप्ती स्वप्नी, विसरू नको हरिते. दळिता कांडिता घुसळिता, विसरू नको कृष्णनाथा, यशोदेसी ते ऐकता, परम सुख वाटले. परी गाडा कोणी चूर केला, कोणास न कळे हरिलीला, असो अंगणी सावळा, रांगू लागला हळूहळू. चिखली रांगे वनमाळी, दाटून लोळे अंगणी धुळी, बळीरामही आला जवळी, खेळावया पाठीराखा. साक्षात शेष नारायण, तेहे यादव वंशी बळीरामकृष्ण, गोष्ठांगणी दोघे जण, रांगताती कौतुके. एक गौर एक श्यामवर्ण, की एक विष्णू एक मदन दहन, तैसे रांगती दोघे जण, चरणी नेपुरे ऋण झुणती. दोघे लोळती नंदांगणी, जैसे उडुपती आणि दिनमणी, दोघेही धुळी घेऊनी, जावळा माझी घालिती. धुळीने भरले अंगवदन, हासती एकाकडे एक पाहोन, झळकती लघु लघु दशन, आकर्ण नयन दोघांचे. की ते बाळ दिगंबर, दोघेही डोलती सुकुमार, की ते तपस्वी निर्विकार, नंदांगणी शोभले. यशोदा आणि रोहिणी येऊनी पाहती जो अंगणी, तो दोघे दोहींकडे धावोनी, हासतची पातले. मातेचे जे जानुयुगळ, तेथे मिठी घालुनी घननीळ, वरी करुनी मुखकमळ, गदगदा हासतसे. धुळीने भरले निजांग, मातेने उचलिला सवेग, पूर्ण ब्रह्मानंद श्रीरंग, हृदय दृढ धरिला. पदरे पुसली अंगीची धुळी, मातेचे वदन विलोकी वनमाळी, धन्य ते यशोदा वेल्हाळी, चुंबन देत हरिते. शेष नारायण उचलिले, दोघे गृहात नेऊनी सोडिले, तो गवळणी पातल्या ते वेळे, खेळवावया कृष्णाते. तो श्रीरंग दुडदुडा धावत, रांगत बैसोनी पिरंगत, सवेची बळरामाकडे पाहात, गदगदा हासती दोघेही. आकर्ण नेत्र कर्णी कुंडले, कंठी वाघ नख पदक शोभले, वाकी मणगत्या बिंदिली सुढाळे, झळकताती मुद्रिका. कटी झळके कटीसूत्र, क्षुद्र घंटा किणकिणीत सुस्वर, जैसा वेदश्रुती गंभीर, सूक्ष्म अर्थ बोलती. नेपुरे रुंझुणती साजिरी, मातेने कृष्ण धरुनी करी, पाच बुंद भूमीवरी, हळूहळू चालवीत. मंद मंद चाले गोविंद, हळूच नेपुरे करीती शब्द, तो जवळी पातला नंद, हस्त धरित हरीचा. नंद हस्त्राश्रये करून, चाले वैकुंठीचे निधान, सवेची पडतो अडखळोन, नंद सावरोन धरीत असे. बळीराम आणि जगज्जीवन एक एकाचा आश्रय करून, कापत कापत दोघे जण उठवून उभे राहती. सवेची आदळती धरणी, गदगदा हासे चक्रपाणी, सवेची उभे राहोनी, दुडदुडा नाचताती. नंद आणि यशोदा जननी, भोवत्या मिळाल्या नितंबिनी, शेष आणि चक्रपाणी, नाचती दोघे पाहती ते. लास्य आणि तांडव, दोन्ही नृत्यांचे भाव, लास्यकळा माधव, दावीत असे ते धवा. करटाळ या नितंबिनी, वाजविती कौतुके करुनी, म्हणती नाच नाच रे चक्रपाणी, नंदनयनी पाहात. हस्तसंकेत दावी भगवंत, नृत्य करी डोलत डोलत, भोवत्या गवळणी हासत, हरी पाहात त्यांकडे. वेष्टीत गवळणी सुकुमार, त्याच कमळ कर्णिका सुंदर, मध्ये श्रीरंग भ्रमर, निळवर्ण रुंजुणे. सूर्याभोवती जैसी किरणे, की शशीवेष्टीत तारांगणे, की मुकुटाभोवती रत्ने, तैशा कामिनी विलसती. की देवी वेष्टीला सहस्त्रनयन, की प्रेमळ भक्ती उमारमण, की ऋषी वेष्टित कमलासन, जगज्जीवन ते विशोभे. नृत्य करी जगज्जीवन, मंद मंद हासे उदार वदन, ते नृत्यकला देखोन, सकळा गवळणी विस्मित. विचित्र कला दावी माधव, दशावतारींचा हावभाव, देखता सद्गत सर्व, गवळणी तेव्हा जाहल्या. नंद यशोदा गवळणी, नाचती तेव्हा प्रेमे करोनी, तो आकाश आणि धरणी, नाचू लागली तेधवा. तेज वायू आणि जळ, नाचो लागती सुरवर सकळ,
नाचे कैलासा जाश्वनीळ भवानी सहिता आदरे. नाचे वैकुंठ सत्यलोक चंद्र सूर्य शचीनायक गणगंधर्व वसु अष्टक ऋषीमंडळ नाचत असे. स्वर्ग मृत्यू पाताळ नाचती चतुर्दश लोक सकळ. नाचती पृथ्वीचे नृपाळ परिवारे सीतेधवा. नवखंडे सप्तद्वीपे नाचताती हरिप्रतापे. 56 देश अनुतापे नाचताती ते धवा. मेरू पर्वत थोर थोर वनस्पती नाचती 18 भार. वेदशास्त्रे पुराणे समग्र कृष्ण छंदे नाचती. नाचती गोकुळीची मंदिरे नाचती उतरंडी देवारे. धातुमूर्ती एकसरे नाचतची त्या येती. उखळे जाती मुसळे पदार्थ मात्र एके चिवळे. नाचो लागली घननीळे कौतुक भक्ता दाखविले. नंद धावोनी जवळी आला म्हणे सुकुमार माझा भागला. हृदयी धरुनी आलिंगिला चुंबन दिधले ते धवा. नंदे अनंत जन्मे तप केले ते एकदाची फळा आले. की यशोदेचे सुकृत प्रकटले एकदाची ये वेळे. त्या दोघी माता पितरी वाटे तप केले हिमकेदारी. तरीच मांडीवरी श्रीहरी रात्रंदिवस खेळत असे. की शरीर करवती घालून टाकिले प्रयागी त्रिवेणी. तरीच हरिमुख चुंबुनी वारंवार पाहती. की साधिले पंचाग्नी साधन की निराहार तृणशेजे शयन. तरीच त्यास पुढे घेऊन यशोदानंद निजताती. की महाक्रतू केले थोर विपुल हस्ते पूजिले धरामर. तरीच सांगाते घेऊन सर्वेश्वर नंद यशोदा जेवित. की सप्रेम केले हरिकीर्तन की केले संतांचे अर्जन. तरीच नवपंकज दलनयन मिठी घाली निजगळा. जो ब्रह्मानंद परात्पर तो जाहला नंदाचा कुमार. की गवळियांचे तपतरुवर उंचावले ब्रह्मांडी. जो नाकळे वेदश्रुती त्यास गवळणी बोलू शिकविती. बोबडे बोलुनी श्रीपती मनमोही तयांचे. जो बोले ऋषिकेशी अर्थ न कळे ब्रह्माधिकासी. गवळणी म्हणती कृष्णासी गूढ बोलणे न कळे तुझे. शेष आणि नारायण आंगणी धावती दोघे जण. यशोदेच्या गळा येऊन मिठी घालिती साक्षेपे. एक गौर एक सावळे यशोदेसी दृढ धरिले. बळीभद्र म्हणे ते वेळे माझी माय यशोदा. कृष्ण म्हणे माझी माय बळीभद्र म्हणे माझी होय. कृष्ण गे माय बळीभद्रासी सांग काही. तव तो बळीभद्र उगान राहे मागुती म्हणे माझी माये. कृष्णे लोळणी लवला आहे घातली तेव्हा रडतची. यशोदा हरीस हृदयी धरून म्हणे मी जननी तुझीच पूर्ण. मागुती खेळावया दोघे जण गृहाबाहेर चालिले. भलतीकडे दोघे धावती गारी कंटक न पाहती. एका मागे एक पळती अडखळती वाटेसी. मागुती दोघे उठवून भलतीकडे जाती धावोन. बळीरामासी म्हणे जगज्जीवन पक्षी धरून ने उचला. रावे काग साळीया दोघे धाती धरावया. तो पक्षी जाती उडोन या क्षणमात्र न लगता. मग ऊर्ध्ववदने करोनी तटस्थ विलोकिती नयनी. कृष्ण म्हणे उडोनी पक्षी आणि नाव घ्यायची. हरी म्हणे मी आकाशी उडेन. येरू म्हणे मी पृथ्वी उचलीन. ऐसे ते शेष जगज्जीवन बाळलीला दाविती. सोडती तान्ही वासरे ती उडती नाना विकारे. वात्सांसारिखा उड्या निर्धारे दोघे घेती एकदाची. वासरे हुंबरती नाना गती आपण ही तैसेची करीती. वत्से कौतुके नाचती थैथै म्हणती दोघे जण. आळोआळी पिटिती वासरे धावता धापा टाकीती त्वरे. तो एक बाळ बोले चाचरे त्यासी तैसेची वेडाविती. धाकुटे मिळवुनी गोपाळ मध्ये शोभतो वैकुंठपाळ. खेळत असे नाना खेळ बाललीला करोनिया. इकडे मथुरेसी कंस चिंताक्रांत म्हणे वैरी वाढतो गोकुळात. आता कोण जाऊनी अकस्मात वधून येईल तयाते. तृणावर्त म्हणे कंसाते मी वधीन तुझ्या अरिते. वायुरूपे गगनपंथे अकस्मात आणीन मी. जैसा पक्षी आमिष उचलित तैसा उडवीन अकस्मात. की सुधा रसघट त्वरित उरग रिपू नेत जैसा. तैसा अकस्मात शत्रुसी उचलून आणीन तुझपासी. तृणावर्त बोलता मानसी कंसराव संतोषला. वस्त्रे भूषणे देऊनी गौरविला. तृणावर्त वायू रूपे चालिला. गोकुळा समीप पातला वात सुटला अद्भुत. इकडे यशोदा आपले अंगणी कडे घेऊनी चक्रपाणी. उभी ठाकली ते क्षणी गवळणीसी बोलत. जगदात्मा मनमोहन तृणावर्त येतो जाणून. काय करी जगज्जीवन जड बहुत जाहला. जड बहुत हरी वाटला यशोदेने खाली उतरिला. हरी दुडदुडा बाहेर गेला तो सुटला वात प्रचंड. सुटला हो प्रलय समीर धुळीने भरले अंबर. त्या माझी गोकुळ समग्र दिसेनासे जाहले.
एक मुहूर्त पर्यंत हलकल्लोळ गोकुळी होत, वृक्ष उन्मळोनी जात, आकाश मार्गे द्विज जैसे. न दिसे कोणी कोणाते, माता नोळखे बाळकाते, नेत्र झाकोनी निज हस्ते, जन जाहले मूर्छित पै. वाटे पृथ्वी जाते रसातळात, की गोकुळ उडाले आकाशपंथ, की गगन आले खालत, अवनीवरी गेली पै. चहूनकडे वृक्ष उडवून, पडती गोकुळावळी कडकडवून, मंदिरे जाती मोडून, विदारती प्रळय वाते. तृणावर्त हरिसी उचलोन, निराळ मार्गे गेला घेऊन, ते जाणोनी मनमोहन, स्वरूप अद्भुत प्रकटवी. ग्रीवेसी धरिला तृणावर्त, श्रीहरीचे बळ अद्भुत, शिरकमल अकस्मात, पिळून खुडिले केशवे. गोकुळ प्रदेशी अरण्यात, पडिले तृणावर्ताचे प्रेत, मागुती कमलदलाक्ष गोकुळात, प्रवेशला ते धवा. वायू राहिला अद्भुत, लोक झाले सावचित, यशोदा म्हणे कृष्णनाथ, काय जाहला येथुनी. यशोदा चहूंकडे धावत, आळो आळी कृष्ण पाहत, धबधबा वक्षस्थळ बडवीत, थोर आकांत जाहला. नंद धावे बिदोबिदी, गवळी हुडकिती सांदो सांदी, यशोदे भोवती मांदी, गवळीणींची मिळाली हो. गोकुळीचे जनसमस्त, बुडाले शोकसमुद्रात, तो दुडदुडा धावत, कृष्ण येता देखिला. मायेने धावोनी उचलिला, सप्रेम हृदयी आलिंगिला, नंद गवळी ते वेळा, परमानंदे धावती. नंदे हरीकडे घेतला, म्हणे कोठे गेला होता सिबाळा, इंदिरावर मंदिरी आणिला, मोठा सोहळा नंद करी. गोभू हिरण्य रत्नदाने, द्विजासी दिदली नंदाने, मग यशोदेसी नंद म्हणे, न विसंबे कृष्णासी. असो कंसासी कळला वृत्तांत, प्राणासी मुकला तृणावर्त, कंस परम चिंताक्रांत, धगधगीत मना माझी. गात्रे जाहली विकळे, जैसा सर्प वणव्याने आहाळे, की महाव्याग्र आरंबळे, कपाळ शुळे करुनिया. की पंक गर्ते माझी वारण, की कुपी अडकला पंचानन, की इंद्रजीत पडिल्यावरी रावण, चिंताक्रांत जैसा पै. असो इकडे गोकुळी, वोसंगी घेऊनी वनमाळी, स्तनपान करवी वेल्हाळी, यशोदा देवी एकदा. पिंपळपान नीट केले, जावळ मागे सरसाविले, तो जांभई दिदली ते वेळे, मुख विकासले हरीचे. काना मागील मळी, काढीत यशोदा वेल्हाळी, जांभई देता ते वेळी, मुखा माझी विलोकित. तो ब्रह्मांड रचना समस्त, मुखा माझी तेव्हा दिसत, असंख्य कृष्णमूर्ती तेथ घवघवीत दिसती हो. द्वीपे खंडे शैलसागर, सप्त पाताळ उरगेंद्र, गंगा कानने मनोहर, मुखा माझी दिसती पै. वैकुंठ कैलास क्षीरसागर, अनंतशाही सर्वेश्वर, दिसती असंख्य हरीचे अवतार, दिसती भार ऋषींचे. इंद्र अग्नी यम नैऋत्यपती, वरुण समीर कुबेर उमापती, लोक समवेत निश्चिती, मुखी दिसती हरीच्या. गोकुळ गोपाळ यशोदानंद, मुखा माझी दिसती विशद, तेथे स्तनपान करी गोविंद, माये पुढे दिसत असे. तेथेही जांभई जगज्जीवन, देत असे मुख पसरून, त्यात दुसरे ब्रह्मांड पूर्ण, यशोदा ते पाहत असे. अनंत ब्रह्मांड नाथ, लीला त्याची परमाद्भुत, यशोदा झाली तटस्थ, बोलो चालो विसरली. अनंत यशोदा अनंत कृष्ण, अनंत नामे अनंत गुण, पाहता यशोदेचे मन, झाले उन्मन ब्रह्मानंदी. सवेची घातले माया जाळ, जैसे सूर्या आर जळद पटळ, मागुती स्तनपान गोपाळ, पूर्ववत करीत असे. मुखी दाविले विश्वरूप, धन्य धन्य जननीचे तप, ब्रह्मानंद तो अररूप, मायेने पुढे घेतलासे. जो लावण्यामृत सागर, जो आदिमायेचा प्रियकर, जो भक्त मंदिरांगण मांदार, जलज्योद्भव जनक तो. जो भक्त मानस चकोर चंद्र, अज्ञान तिमिर छेदक, दिवाकर, तो षड्गुण ऐश्वर समुद्र, लीला दावी भक्ता ते. यशोदेने उचलिला, रत्नजडित पालखी निजविला, गीत गातसे वेल्हाळा, यशोदा देवी ते धवा. श्री रामचरित्र चांगले, यशोदेने तेव्हा गायले, ऐकता जे सकळे, कलिकिल्मिषे न होती. पाळणा सावध कृष्णनाथ, आपुली पूर्वलीला कौतुके ऐकत, यशोदा स्वानंदे डुल्लत, पालखा हालवित हरीच्या. जो कमळणी मित्रकुळ भूषण, अनंग दहन हृदय जीवन, विद्वज्जन मान समान दुसरत्न, तो रघुनंदन साजिरा. जो ब्रह्मानंद निर्मळ, तो झाला दशरथाचा बाळ, लीलावतारी तमाल नीळ, अयोध्ये माझी अवतरला. जो जलजनाभ जलदवर्ण, जलधीशाई जलजलोचन, भवजलतारक जलजवदन, जगत प्राण जगद्गुरु. जो कमलोद्भवाचा गुरुपूर्ण, तो वशिष्ठासी रिघाला शरण, गुरुमुखे निजज्ञान, रघुनंदन श्रवण करी. दशरथासी मागे विश्वामित्र, म्हणे दे तुझा राम राजीव नेत्र,
पिशिताशन अपवित्र क्रतू माझा भंगिती. सौमित्रा संवेत स्मरारी मित्र घेऊनी चालिला गाधीपुत्र. वाटेसी ताटिका दुर्धर राक्षसी उभी ठाकली. दशसहस्त्र कुंजरांचे बळ एवढी ताटिका सबळ. गाई ब्राह्मण देत तत्काळ दाडे घालून रगडित. ऐसिये ताटिकेसी राजीव नयने निर्दाळिले एकेची बाणे. पुढे सिद्धाश्रमी रघुनंदने कीर्ती केली अगाध. 20 कोटी सेनेसहित सुबाहू तत्काळ मारी अजानुबाहू. पिशिताशनांचे समूह राजीव नेत्रे भंगिले. मिथिलेसी येता रघुनंदन वेष्टित समागमे विद्वज्जन. जैसा श्रुतिवेष्टित वेदो नारायण तैसा रघुनंदन जातसे. की निर्जनान संवेत सहस्राक्ष की तापस वेष्टित विरूपाक्ष. तैसा राम कमलपत्राक्ष धरामरी वेष्टिला. तो पद्मजात कन्या सुंदरी पद्माक्षीवर वाटे सौद्धरी. चरण रजे ते पद्मनेत्री पावन झाली ते धवा. जे गौतमाची प्रिय ललना ते नमस्कारुनी रवी कुळभूषणा. म्हणे सजल जलद वर्णा उद्धरिले मजलागी. पुढे त्र्यंबक धनु भंगुनी रघुवीरे. जानकी पर्णिली प्रतापशूरे. पुढे भार्गव जिंको नित्वरे अयोध्येसी राम आले. कैकेयी वरदाना निमित्त वना चालला रघुनाथ. सीता सौमित्रा संवेत राम जात तपोवना. वनासी गेल्या रघुनंदन मागे दशरथ पावला मरण. 14 वर्षे महाअरण्य कौसल्यात्मजे सेविले. श्रीराम आला पंचवटी सौमित्रा संवेत गोरटी. रणरंगधीर जगजेठी राहिला तटी गौतमीच्या. तेथे कपटे येऊनी रावण करी जानकीचे हरण. तो श्रीकृष्णे पाळण्यातून गरजोनी हाक फोडिली. पाळण्याखाली उडी टाकून हाती घेऊनी धनुष्यबाण. सुंदर निमासूर वदन रघुनंदन उभा तेथे. आरक्त दिसती राजीव नयन चाप ओढिलिसे आकर्ण. म्हणे कोठे दावितो रावण टाकीन छेदून क्षणार्धे. कोठे नलनीळ सौमित्र कोठे निराळोद्भव पुत्र. कोठे जांबुवंत तरणीकुमार वालीसूत कोठे आहे. पाषाणी झाकारे समुद्र सुवेळेसी जाऊ द्या दळभार. लंकेसी अग्नी लावा सत्वर रजनीचर संहारा. बाहेर रावण आणारे त्वरे छेदितो आता दाही शिरे. हा कदिदली आवेशे थोरे पंकज नेत्रे ते धवा. यशोदा भयभीत तटस्थ म्हणे काय मांडिला कल्पांत. एका एकी रघुनाथ अकस्मात हा प्रकटला. ऐसे कौतुक यादवराये दाविले आपुले जननीये. सवेची यशोदा पाळण्यात पाहे तो रडत आहे स्वच्छंदे. यशोदेसी नवल वाटले म्हणे मी काय स्वप्न देखिले. अद्भुत हरिलीला न कळे भवविरिंचीसी पाहता. कृष्ण म्हणे वो जननीये मज घेई वेगे कडिये. अंगणी तू उभी राहे मी खेळेन क्षणभरी. धन्य धन्य ते नंदाचे अंगण जेथे क्रीडे मनमोहन. तो नीलबंद भूमीवरी जगज्जीवन सहज जाऊनी बैसला. कृष्ण केवळ घननीळ नीलबंद भूमिका सुढाळ. दोहींचे एकरूप निर्मळ दुसरे पण दिसेना. जवळी असोनी घननीळ माय म्हणे काय झाला बाळ. घाबरली यशोदा वेल्हाळ मंदिरा माझी पाहात. मागुती धावे आंगणी म्हणे कोठे गेला चक्रपाणी. आळो आळी नंदराणी धुंडीत हिंडे हरिते. हिंडली संपूर्ण गोकुळ परी ठाई न पडे घननीळ. गोपी धावल्या सकळ नंद मंदिरी ते धवा. यशोदा परतोनी आली मंदिरी हृदय पिटीत दोही करी. म्हणे मी आता कडेवरी घेतला होता श्रीकृष्ण. पृथ्वी माझी अदृश्य जाहला की गंधर्वी उचलोनी नेला. म्हणून यशोदा वेल्हाळा शोक करी अद्भुत. आंगणी असोनी श्रीहरी परी न दिसे तिच्या नेत्री. जन भुलले याची परी नाना साधने भजती हो. जवळी असोन जगज्जीवन का सेविती थोर विपिन. निराहार पंचाग्नी साधन नाना यज्ञ करीती एक. एक घेती वायू आहार एक नग्न मौनी जटाधर. एक हिंडती दिगंबर परी श्रीधर न सापडे. शमदम अष्टांग साधन नाना व्रताचरण तीर्थाटन. एक वेदाभ्यासी शस्त्राती निपुण परी ते निधान न सापडे. ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम वानप्रस्थ चतुर्थाश्रम परी ठाई न पडे मेघश्याम व्यर्थ श्रम पावती ते. न करिता सारासार विचार टांगू न घेती पिती धूर. संतासन पुस्ती पामर व्यर्थ गिरिकंदर सेविती. अभ्यासिल्या चतुर्दश विद्या परी नेणती त्या जगद्वंद्या. तरी विद्या तेची अविद्या ब्रह्मविद्या जया नाही. हरिप्राप्तीविण कोरडे ज्ञान तयाचे नाव अज्ञान. भगवत प्राप्तीविण दावी भजन ते सोंग जाण नटाचे. कृष्ण प्राप्तीविण कर्म तो तयासी पडिला भ्रम. हरिप्राप्तीविण धर्म तोच अधर्म जाणावा. हरिप्राप्तीविण कीर्तन वाऊगेच काय करून.
कोल्हाटी शस्त्रदावी झळकावून परी रणपंडित नव्हे तो. जैसी मैंदाची शांती जाण, की बकाचे जैसे ध्यान, की पारध्याचे गायन, की मुखमंडन वेश्येचे, की बेगडीचे केले नग, की पतंगाचा क्षणिक रंग, तैसी कृपा न करिता श्रीरंग, सर्व साधने व्यर्थची. आंगणी असोन जगज्जीवन, व्यर्थ गोपी गेल्या भुलोन, मृगनाभी कस्तुरी असोन, तया ज्ञान नव्हे ते. नाकीचे मोती सुढाळ, गळा घाली एक वेल्हाळ, ते विसरुनी तत्काळ, घरी केर शोधित असे. तैसी यशोदा म्हणे सकळ सदने, शोधिली म्या हरी कारणे, स्थूललिंग कारण महाकारणे, शोधून या पाहिली. अवस्था भोग गुणखाणी, चारी अभिमान चारी वाणी, पिंड ब्रह्मांडीची तत्वे शोधुनी, हरी लागी पाहिली म्या. वेदशास्त्रे पुराणे, नाना ग्रंथ नाना साधने, उपरमाळिया हरिकारणे, षटचक्रांच्या शोधिल्या. यशोदा म्हणे करू काय, कैसी मज हरिप्राप्ती होय, कोणाचे गे धरू पाय, कृष्ण प्राप्ती कारणे. नंद आला अंगणात, तो यशोदा करीत असे आकांत, भोवत्या गवळणी रडत, कृष्णनाथ पाहत असे. मग म्हणे जगज्जीवन, माया तत्काळ सोडील प्राण, नीलबंद भूमीवरून दुडदुडा हरी धाविन्नला. तो नंदे देखिला अकस्मात, धावोनी सप्रेम हृदय धरित, यशोदा गवळणी समस्त, जवळी धावती ते धवा. मायेसी फुटला प्रेमपान्हा, आडवे घेतले राजीव नयना, म्हणे बापा जगज्जीवना, कोठे गेला होतासी. कृष्ण म्हणे वो जननी, मी येथेची होतो आंगणी, यशोदेचे निजमनी, ब्रह्मानंद उचंबळला. घरात घेऊन गेली कृष्णा, पहुडविला हृदय पाळणा, शुक म्हणे कुरुभूषणा, हरिलीला अद्भुत. जन्मे जयासी म्हणे वैशंपायन, अगाध गवळीयांचे पूर्व पुण्य, अवतरला इंदिरा जीवन, पावन केले समस्ता. श्री कृष्णकथा रत्नखाणी, उघडली पूर्व पुण्ये करुणी, येथीचे जोहारी संतन्यानी, निजनयनी पाहती ते. नाना दृष्टांत साहित्य रचना, ही रत्ने आमोलिक जाणा, सभाग्य पाहोनी नयना, निज हृदयी संग्राहिती. जे अभाविका अभाग्यात्यंत, त्या सनावडे हरिविजय ग्रंथ, ग्रंथरूपे यथार्थ, भीमरथी केवळ हे. हरिविजय ग्रंथ भीमापूर्ण, चंद्रभागामध्ये निज जीवन, तो हा पंचमाध्याय जाण, येथे स्नान भक्त करीती. या तीर्थी करिता स्नान, प्रत्यक्ष होय पांडुरंग दर्शन, उभा कटी कर ठेवून, स्वामी माझा तिष्ठत असे. भीमा तीरी दिगंबरा, श्री ब्रह्मानंद विश्वंभरा, जगद्वंद्या श्रीधरवरा, निर्विकारा अभंगा. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत, चतुरश्रोते परिसोत संत, पंचमोध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. पूतनेच्या देहाला अग्नी देणे क्रमप्राप्त होते, पण तो देह उचलणे शक्यच नव्हते. लोकांनी कुऱ्हाडीने त्याचे तुकडे केले, दूर नेले आणि चिता रचून जाळले. त्यावेळी एक आश्चर्य घडले. पूतनेच्या देहाचा सर्वत्र सुगंध पसरला. शेवटी ती कृष्णमय झाली होती. कपटाने का होईना तिने कृष्णाला स्तन्य दिले होते. पूतनेच्या देहाला अग्नी दिला तोपर्यंत नंद परत आला. त्याने सारा प्रकार कळताच कृष्णाला कडेवर घेतले. त्याचा आनंद काय वर्णावा. त्याची नौकाच तरली आणि तीराला लागली. संकट टळले म्हणून त्याने गोपांना आनंदाने भोजन दिले व विप्रांना दाने दिली. तिकडे पूतनेचा अंत झाल्याचे वृत्त जेव्हा कंसाला कळले तेव्हा त्याला भय वाटले. एवढे विष शोषण करूनही नंदबाळ जगला म्हणजे काहीतरी अघटित आहे हे त्याने ओळखले. कृष्णाचा नाश करण्यासाठी त्याने शकट नावाच्या दैत्याला पाठविले. गोकुळात येऊन त्या दैत्याने एका गाड्यात स्वतः सूक्ष्म रूपाने प्रवेश केला. अंगणात कृष्णाला ठेवून यशोदा थोडा वेळ घरात गेली होती. तो गाडा त्याच अंगणात होता. तो आपोआप सरकत कृष्णाजवळ आला. दैत्याच्या प्रेरणेने तो गाडा कृष्णावर कोसळणार होता. कृष्णाने ते ओळखले. गाडा जवळ येताच कृष्णाने एकदम पायाने लाथ मारली. तिचा फटका बसताच तो गाडा उलट्या बाजूस कलंडून पडला आणि मोडला. त्याच्या आवाजाने यशोदा पटकन बाहेर आली. लगेच धावत जाऊन कृष्णाला उचलले. जरा दृष्टीआड झालास की काय काय संकटे येतात तुझ्यावर. केवढा तो गाडा दुरून घरंगळत कसा काय आला कळत नाही. तुला लागले तर नाही ना, हे बरे झाले, असे म्हणत यशोदा थरथर कापत तिथेच उभी राहिली. सारे नवल करीत होते. गाड्यात शिरलेल्या शकटासुराला त्यातून दूर जाताच आले नाही. त्याचेही प्राण गेले. त्याला कृष्णाने पदस्पर्शाने मुक्ती दिली. यशोदेला नंद म्हणाला, कृष्णाला आता क्षणभरही दृष्टीआड करू नकोस, विसरू नकोस, दुर्लक्ष करू नकोस. कृष्णावर संकटे येतात असे दिसते. प्रभूची लीला अगाध आहे. यशोदेचा कृष्ण व त्यापेक्षा थोडा मोठा असलेला रोहिणीचा बळभद्र दोघे मोठे होऊ लागले. अनेक प्रकारे प्रगती करू लागले.
बळभद्र चालत असे तर कृष्ण अजून रांगतच होता. दोघे अंगणात खेळत अनेक प्रकारे खोड्या करीत यशोदेला आणि रोहिणीला आनंद देत. बळभद्र गोरा होता, कृष्ण सावळा होता. एक सूर्य तर दुसरा चंद्र, एक शंकर तर दुसरा विष्णू. हळूहळू दोघे धावत बागडत खेळ खेळू लागले. अर्थहीन असे बोबडे शब्द बोलता बोलता समजून उमजून बोलू लागले. आईबाबांना हाका मारू लागले. यशोदेकडे गवळणी कृष्णाला खेळवण्यासाठी येऊ लागल्या. तो हातावरून हातावर नाचविला जाऊ लागला. रोहिणी आणि यशोदा यांची त्यांना आवरता आवरता पुरे वाट होऊन जाई. खोटी खोटी लाकडाची वासरे घेऊन ते छोट्या काठ्यांनी त्यांना हाकीत. गोप त्यांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवीत, उंच उचलून झेलीत, तेव्हा ते खदखदा हसत असत. लपंडाव खेळत कुठे वासरांच्या मागे धावत, कधी मोरासारखे नाचत विहिरीजवळ गेले की यशोदा भरकन धावे आणि पटकन उचलून घेई. कृष्ण नाचू लागला की गोकुळातल्या सर्वांचे मन आनंदाने नाचू लागे, सृष्टी हसू लागे. सूर्याचे कोवळे किरण अंगावर घेत लतावेली व वृक्ष डोलत, पक्षीगण गाणी गात. दूर जाऊन अंगणातून दोघे धावत येत आणि यशोदेला भिडत, तेव्हा वाटे पराक्रम आणि धर्मच प्रकृतीला भेटायला आले. 14 भुवनातील देवता विष्णूच्या बालरूपाचे दर्शन करण्यासाठी सूक्ष्म रूपाने गोकुळाच्या आसमंतात जमत असत. इंद्र त्यांना कर्तव्याची जाणीव देऊन स्वस्थानी पाठवता पाठवता स्वतःच ते वैभव पाहत तटस्थ होई. नंद यशोदेचे पूर्वजन्मीचे केवढे पुण्य! प्रत्यक्ष शेष व विष्णू त्यांच्या अंगणात आणि अंगाखांद्यावर खेळत आणि परमोच्च आनंद देत. वेदांना अगम्य विराट पुरुष गोकुळात गोपांकडून बोबडे बोल शिकत होता. आणि ज्याचे रहस्यमय वचन देवांना आकलन होत नाही, त्याचे बोबडे बोल गोपगोपींना कळत नव्हते. ते दोघे ज्या क्रीडा करीत त्यांनी शहाणी शहाणी माणसेही त्यांच्यासाठी वेडी होत. इकडे आनंदाला भरती आली होती, पण तिकडे कंसाच्या सभेत तृणावर्त नावाचा दैत्य कृष्णाचा घात करण्याची प्रतिज्ञा करीत होता. झंझावाताचे रूप घेऊन कृष्णाला आकाशात उडवून न्यावे व खाली फेकून मारून टाकावे असा त्याचा बेत होता. कंसाची आज्ञा घेऊन तो सूक्ष्म रूपाने गोकुळात आला. कृष्ण अंगणात खेळत होता. अचानक वावटळ उठली. धूळ उडून काही दिसेनासे झाले. तृणावर्ताने वायूच्या झोताबरोबर बाळकृष्णाला आकाशात उंच नेले. कृष्णाला हे दैत्याचे रूप कळले. त्याने आपले शरीर अत्यंत जड केले आणि आपल्या अचिंत्य योगशक्तीने तृणावर्ताला त्याचे स्वतःचे रूप घ्यायला लावले. तो तृणावर्ताच्या मानेला मिठी मारून खांद्यावर बसला. त्याची मान आवळू लागला. गोकुळापासून दूरवर तृणावर्ताने त्यावेळी कृष्णाला वाहून नेले होते. कृष्णाची अशी काही घट्ट मिठी त्याच्या गळ्याला बसली की त्याचा गळा आवळला जाऊन तो गतप्राण झाला. उंचावरून धाडकन भूमीवर कोसळला. वावटळ शमली, धूळ खाली बसली. वादळाने वृक्ष मोडून पडले होते. तृणावर्ताच्या प्रचंड शरीराखाली आणखीन पुष्कळ वृक्षांचा चुराडा झाला. कृष्ण मात्र त्या दैत्याच्या खांद्यावर बसून राहिला होता. गोकुळवासी भराभर घराबाहेर पडले. वृक्षांची गोठ्यांची नासधूस झालेली होती. दैत्य पडतात झालेल्या आवाजाने सगळे अरण्याकडे धावले. पाहतात तो मोठा दैत्य आडवा पडलेला होता आणि कृष्ण त्याच्या खांद्यावर बसलेला होता. गोपांनी त्याला उचलून आणले. यशोदा धावतच येत होती. तिच्या हाती कृष्णाला देत गोपांनी सर्व प्रकार तिला दाखविला. कृष्ण यशोदेच्या जवळ बसून दैत्याकडे बोट दाखवून हसत होता. तृणावर्त दैत्याचे हे आणखी एक संकट. गोकुळवासी चिंतातूर झाले. निसर्गातील विध्वंसक शक्तीचे रूप घेऊन दैत्य कृष्णावर हल्ला करीत होते. किती वेळा तुला आंघोळ घालू, पुन्हा पुन्हा मातीत खेळतोस, असे लाडाने म्हणत यशोदा कृष्णाचे अंग पुसीत होती. त्यावेळी अचानक कृष्णाला जांभई आली. यशोदेने पाहिले तर त्याच्या तोंडात अनेक विश्वे दिसू लागली. तिचे भानच हरपले. काय झाले ते कृष्णाला कळले. त्याने पटकन तोंड मिटले. आईला शुद्धीवर आणले. तिने जे पाहिले त्याचा तिला विसर पडला. तिने एकदा त्याला पाळण्यात निजवून गाणी म्हटली. विष्णूच्या पूर्वीच्या अवतारांची गाणी होती. त्यात मत्स्यावतार, कूर्मावतार वगैरे वर्णने आली. पुढे राम अवताराचे वर्णन आले. तेव्हा तिला एकदम दिसले की कृष्ण पाळण्यात नाही, रामाच्या रूपात आपल्या पुढे उभा आहे, बाण मारत आहे. तो भास जाऊन तिला कृष्ण पुन्हा पाळण्यात आहे असे दिसले. तिला कुठले खरे तेच कळेना. एकदा यशोदेला कृष्ण घरात असूनही दिसेना. तिने शोधले पण सापडेना. खरे तर असे झाले होते की निळा सावळा कृष्ण निळ्या स्फटिकमय भूमीवर गप्प बसला होता, त्यामुळे दिसत नव्हता. परब्रह्म जवळ आणि जीव करतो धावपळ अशी स्थिती झाली. तेवढ्यात कृष्ण जागचा उठला. आईला हाका मारू लागला. तेव्हा कुठे तिला तो दिसला. कृष्ण हरवला म्हणून तिने गोपींनाही शोध करायला बोलावले होते. सर्वांना आपली फसगत झालेली कळताच हसू आले. मग यशोदेने कृष्णाला मांडीवर घेऊन स्तनपान करविले. अध्याय 5 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.